वेलकम विपिन सर. जय हिंद सर्वांना. सुरुवात करूया मग कसला आपल्या. बघा, सर्व मित्रांचं फक्त खाकी परिवारामध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहे गणपती बाप्पा स्पेशल अंकगणित आणि बुद्धिमत्ताची जे बॅच आपण सुरुवात केलेली आहे. या बॅच मधला अंकगणित हा विषय अभ्यास करूया. त्या अगोदर अंकगणित हा जो विषय आहे या विषयासाठी आपण सुपर 30 बॅच नंबर 3 देऊया नाव. ठीक आहे. आणि बुद्धिमत्ताचा जो बॅच आहे त्यामध्ये आपण बुद्धिमत्ता ह्या विषयाला सुपर 30 बॅच नंबर 4 देऊया. ठीक आहे. आता लक्षात ठेवायचं आहे, सुपर 30 बॅच नंबर 3 असेल तर कोणता विषय आहे आपला? अंकगणित हा विषय. आणि सुपर 30 बॅच नंबर 4 असेल तर बुद्धिमत्ता हा विषय लक्षात ठेवायचा आहे किंवा वहीमध्ये लिहून ठेवा. ठीक आहे. मॅथ्स साठी 3 नंबर बॅच आणि बुद्धिमत्तासाठी 4 नंबर बॅच. आणि आजचा विषय जो आहे अंकगणित, या अंकगणित विषयामधला पहिलाच टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत, संख्यांचे प्रकार. ठीक आहे. कोणाला काही डाऊट असेल तर चॅट बॉक्स मध्ये कमेंट करून विचारायचं आहे. आणि ज्या मित्रांनी अजून सुद्धा आपल्या फक्त काकीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. आणि जे आपण फ्री व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही 1.5x च्या स्पीडने बघायचे आहे. आणि जे काही समजलं असेल त्यासाठी तुम्हाला खाली कमेंट करायचे आहे. नसेल समजलं तरी कमेंट करून विचारायचं आहे. आणि एखादा व्हिडिओ आवडला तर जो व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे. ठीक आहे. सुरुवात करूया मग आपल्या पहिल्या प्रकाराला. पहिला टॉपिक जो आहे संख्यांचे प्रकार. ठीक आहे. आता आपल्या अंकगणित या विषयामधल्या पहिल्याच टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत, जो आहे संख्यांचे प्रकार. आता यामध्ये संख्या आणि अंक असे दोन वेगळे वेगळे घटक पडतात. त्यामध्ये अंक म्हणजे काय आणि संख्या म्हणजे काय आपण समजून घेऊया. ठीक आहे. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 हे अशा प्रकारचे सर्व चिन्हांना आपण काय म्हणणार आहोत? तर अंक म्हणतो यांना. ठीक आहे. जर हे सर्व एक अंकी असेल तर त्या सर्वांना आपण काय म्हणणार आहेत? अंक. आणि फक्त लक्षात ठेवायचे आहे, फक्त आणि फक्त एक अंकी संख्यांनाच आपण अंक म्हणणार आहोत. ठीक आहे. आणि संख्या म्हणजे काय? तर प्रत्येक अंकांना किंवा अंकांपासून तयार होणाऱ्या अंकांच्या समूहाला आपण संख्या म्हणणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत समजलं का? एक मिनिट. इथपर्यंत समजलं सर्वांना? बघा, रिपीट करतो. सोनाली मॅडम आता जॉईन झाले आहेत आणि आपल्या टॉपिकला सुरुवात झालेला आहे आता, म्हणून परत एकदा रिपीट करत आहोत. तर संख्यांचे प्रकार ह्या टॉपिक मध्ये अंक आणि संख्या असे दोन वेगळे वेगळे घटक पडतात. तर 0 पासून 9 पर्यंत जे एक अंकी संख्या आहेत, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 या सर्व चिन्हांना आपण काय म्हणणार आहोत? तर अंक म्हणतो. आणि संख्या म्हणजे काय? तर प्रत्येक अंकांना किंवा अंकांपासून तयार होणाऱ्या अंकांच्या समूहाला आपण संख्या म्हणतो. ठीक आहे. आता संख्यांच्या प्रकारामध्ये भरपूर प्रकार पडतात. आता आपण कोणते प्रकार अभ्यासणार आहोत? तर ज्या संख्यांच्या प्रकारावरती आयोग प्रश्न विचारतात. उदाहरणार्थ पहिला प्रकार आहे संख्यांचा
नैसर्गिक संख्या, दुसरा प्रकार असणार आहे पूर्ण संख्या, तिसरा आहे का सर्वांना? ठीक आहे, 1 मिनिट. आता दिसेल सर्वांना स्क्रीन? हा हा. फक्त एक प्रॉब्लेम समजून घ्यायचा सर्वांनी. जर चालू क्लासमध्ये लाईट गेली किंवा क्लास चालू करण्याच्या 5 दिवस 5 मिनिट किंवा 10 मिनिट अगोदर जर लाईट गेली तर त्या दिवशी क्लास होणार नाही. ठीक आहे, ग्रुपमध्ये तसा मेसेज केला जाणार. ठीक आहे, तर सुरुवात करूया. आता बघा, संख्यांच्या प्रकारामध्ये अंक आणि संख्या हे दोन गोष्टी क्लिअर झालीत का? आणि ह्यामध्ये संख्यांच्या प्रकारामध्ये भरपूर प्रकार पडतात, पण काही ठराविक संख्यांचे प्रकार आहेत ज्यावरती आपण अभ्यास करणार आहोत आणि त्याच संख्यांच्या प्रकारावरती आयोग प्रश्न विचारतात. ठीक आहे, हा तेच ना, मी काय म्हटलं इथे बघा, संख्यांचं व्याख्या काय म्हटलं आहे? प्रत्येक अंकांना किंवा अंकांपासून तयार होणाऱ्या अंकांच्या समूहाला. ठीक आहे, आता हे जे 6 अंक आहे हा कोणता आहे? एक अंकी संख्या आहे. तर या अंकांना सुद्धा आपण संख्या म्हणणार आहेत आणि अंकांच्या समूहाला म्हणजेच काय असणार आहे? हे 2312 ह्या पूर्ण संख्यांना आपण काय, ह्या पूर्ण अंकांना काय म्हणणार आहे? हे यामध्ये किती आलेले आहेत? 4 अंक आहेत. पहिला अंक 2 आहे, दुसरा अंक 3 आहे, तिसरा अंक 1 आहे आणि चौथा अंक 2 आहेत. हे अंक जे आलेले आहेत समूहाने आलेले आहेत, बरोबर, आणि यांनाच आपण संख्या म्हणतो. ठीक आहे, आता समजलं संख्यांची व्याख्या काय आहे? प्रत्येक अंकांना आणि अंकांपासून तयार होणाऱ्या अंकांच्या समूहाला आपण संख्या म्हणणार आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? विपिन सर आहेत का? जयश्री मॅडम? ठीक आहे, आता बघा, आता ठराविक संख्यांचे प्रकार जे आहेत कोणकोणते आहेत बघूया आणि त्याच आपण संख्यांच्या प्रकारावरती आपण अभ्यास करणार आहोत. पहिला संख्यांचा प्रकार आहे नैसर्गिक संख्या, त्यामध्ये दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या, तिसरा प्रकार आहे पूर्णांक संख्या, चौथा संख्येचा प्रकार आहे परिमेय संख्या, पाचवा प्रकार आहे अपरिमेय संख्या, सहावा प्रकार आहे वास्तव संख्या, सातवा प्रकार आहे चौरस संख्या आणि आठवा प्रकार आहे समसंख्या, नववा प्रकार आहे विषम संख्या, 10वा प्रकार आहे मूळ संख्या, 11वा प्रकार आहे जोडमूळ संख्या, 12वा प्रकार आहे संयुक्त संख्या, 13वा आणि शेवटचा संख्यांचा प्रकार आहे त्रिकोणी संख्या. या 13 संख्यांच्या प्रकारावरती आपण संख्यांचे प्रकार या पहिल्या टॉपिक मध्ये एवढ्या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. ठीक, वास्तव दिलेत की अवास्तव संख्या आहेत का? त्यावरती प्रश्न पडलेले नाहीयेत अर्जुन सर. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहेत का? इथपर्यंत क्लिअर असेल तर पुढे बघूया आपण. ठीक आहे, आता बघा, हे जे आपण अंक बघणार आहेत या अंकांचे काही वैशिष्ट्य आहे. ठीक आहे, त्या अंकांचे वैशिष्ट्य बघूया. आता 1 पासून 100 पर्यंत जे अंक आहेत, ठीक आहे, त्यामध्ये 1 अंकी संख्या पडतात, 2 अंकी संख्या पडतात आणि 3 अंकी संख्या पडतात.
तर आपल्याला हे 1 पासून 100च्या ऐवजी 1 पासून 1000 पर्यंत सर्व अंकांचे वैशिष्ट्य आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, पहिले बघूया एक अंकी संख्या 1 पासून 100 पर्यंत किती आहेत. आता 1 पासून जे एक अंकी संख्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत, तर 1 पासून 9 पर्यंत जे काही अंक असणार आहेत ते सर्व किती आहेत, तर एकूण 9 संख्या आहेत. ठीक आहे, एक अंकी संख्या किती आहेत, तर 9 संख्या आहेत. एकूण 2 अंकी संख्या किती आहेत, तर 10 पासून 99 पर्यंत असे एकूण किती संख्या आहेत, 2 अंकी संख्या 90 आहेत. आता हे 90 कसे येतात आणि हे 9 संख्या कसे येतात ते पण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे. ठीक आहे, आणि तिसरी संख्या असणार आहे 3 अंकी संख्या. एक अंकी संख्या बघितली, 2 अंकी संख्या बघितली, आता 3 अंकी संख्या बघूया किती असणार आहे. मग 1 पासून 100 पर्यंत 3 अंकी संख्या, तर 100 ही एकमेव संख्या आहे जी एकच आहे, 3 अंकी संख्या. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? एक अंकी संख्या किती आहेत, 2 अंकी संख्या किती आहेत आणि 3 अंकी संख्या किती आहेत, सर्व मित्रांनी कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, काही डाऊट वाटला तर विचारत चला. ठीक आहे, आता बघा एक अंकी संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघूया. ठीक आहे, बघा 1 पासून 100 पर्यंत जे आपण अंकमाला बघितले होते त्याच्यामध्ये एक अंकी संख्या कोणत्या कोणत्या आहेत, तर बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 या पूर्णच्या पूर्ण 9 संख्या आहेत ज्या फक्त एकच अंकी आहेत. मग या 9 संख्या ज्या आहेत एक अंकी संख्या, मग ते संख्या 1 पासून 100 पर्यंत असो किंवा 1 पासून 1000 असो किंवा 1 पासून 1,00,000 असो किंवा 10,00,000 असो, म्हणजे ह्या एक अंकी संख्या 9 आहे आणि 9च राहणार आहेत. बदलणार आहे का? नाही बदलणार. म्हणून ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवायचे आहे. आणि याच्यावरती प्रश्न कसे पडतात, तर खिड्यांवरती पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांकावर खिळे जेवढे क्रमांक आहेत तेवढेच खिळे, म्हणजे 9 हा अंक किती अंक आहे, 9 हा अंक एकच अंकी आहे म्हणून एकच खिळा वापरणार. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, म्हणून एक अंकी संख्या किती आहेत, एकूण 1 ते 100 पर्यंत 9 आहेत. 2 अंकी संख्या कोणत्या आहेत, तर 2 अंकी संख्या लहानात लहान कोणती आहे, 10 आणि मोठ्यात मोठी 99 आहे. आता एकूण संख्या हे मोजत बसणार का, नाही मोजत बसणार. म्हणून करणार काय आहे, ही शेवटची संख्या जी आहे 2 अंकी संख्या, आता ही लहानात लहान संख्या जी आहे 10 2 अंकी संख्या आहे, आता ही सुद्धा काउंट करायची आहे म्हणून आपण 9 वजा करतो. कारण 99 मधून जर तुम्ही 9 वजा करणार त्यावेळेस 10 ही संख्या सुद्धा काउंट केली जाते. ठीक आहे, म्हणून आता 99 मधून 9 वजा करा किती उरतात, 90. म्हणजे ह्या एकूण किती आहेत, 90 काय आहेत, तर एकूण 10 अंकी संख्या आहेत. सॉरी 9 अंकी हे 90 जे संख्या आहेत हे 2 अंकी संख्या आहेत एकूण. समजलं का आता हे 2 अंकी संख्या कशी आलेल्या आहेत 90. ठीक आहे, वैशाली मॅडम तुम्हाला समजलं का, सोनाली मॅडम? 2 अंकी संख्या ही कधीही बदलणार नाही, 90 आहेत आणि 90च राहणार आहे. 90 ची 89 होणार नाही आणि 90 ची 91 सुद्धा होणार नाही. ठीक आहे, आता बघा पुढचे. ठीक आहे, आता बघा 101 पासून 200 पर्यंत, तर एकूण एक अंकी संख्या कधीच बदलणार नाही. तर इथून विचारलेलं काय आहे, 101 पासून 200 पर्यंत, तर 101 पासून 200 पर्यंत एक अंकी संख्या किती आहेत, एकही नाहीये. ओके, तुम्हाला पण विचारायचं आहे अर्जुन सर. ओके, तुम्हाला समजलं का एक अंकी संख्या, 2 अंकी संख्या आणि 3 अंकी संख्या कसे काढायचे ते. मग तुम्हाला 1 पासून 1,00,000 जरी विचारले, या 1 पासून 1,00,000 पर्यंत एकूण एक अंकी संख्या किती आहेत, ते 9 राहणार, 9च आहेत. ठीक आहे, हे बदलणार नाही. ठीक आहे, आता 101 पासून 200 पर्यंत बघायचे आहेत, तर एक अंकी संख्या किती असणार आहे, 101 ही सुरुवातच झालेली आहे 3 अंकांपासून. म्हणून
एक अंकी संख्या सुद्धा नसणार आहे यामध्ये आणि दोन अंकी संख्या सुद्धा नसणार आहे. बरोबर. एक अंकी संख्या एकही नाही आहे आणि दोन अंकी संख्या सुद्धा एकही नाही आहे. तर भेटणार किती? तर आपल्याला सर्वच्या सर्व तीन अंकी संख्या भेटणार. ठीक आहे. आता 101 पासून 200 पर्यंत किती असणार आहे मग? तीन अंकी संख्या. करायचं काय आहे? मोठी संख्या जी आहे मोठ्या संख्येमधून लहान संख्या जी आहे 101 त्याच्या अगोदरची संख्या वजा करायची. आता 101 पासून विचारला आहे म्हणून 101 च्या अगोदरची संख्या कोणती आहे? 100. ही वजा करा म्हणजे 101 पासून 200 पर्यंत एकूण तीन अंकी संख्या किती आहेत? तर 100 आहे. ठीक आहे. आणि 100 पासून जर विचारलं 100 पासून किंवा 1 पासून 200 पर्यंत विचारलात तर तुम्हाला किती भेटणार आहे तीन अंकी संख्या? तर एकूण 101 भेटणार आहेत. ठीक आहे. पुढे बघा. आता 1 पासून 500 पर्यंत एक ही संख्या एक अंकी संख्या किती आहेत? 9 आहे आणि 9च राहणार आहे. दोन अंकी संख्या किती आहेत? 90 आहेत आणि हे 90च राहणार आहे. तर तीन अंकी संख्येमध्ये बदल होणार आहे. तर 1 पासून जर आपण बघितले 500 पर्यंत तर 100 ते 500 पर्यंत किती आहेत? 401 आणि 101 पासून 500 पर्यंत एकूण तीन अंकी संख्या 400 भेटणार आहेत. ठीक आहे. इथपर्यंत समजलं असेल तर शेवटचं बघूया. 1 पासून 1000 पर्यंत एक अंकी संख्या 9च आहे, दोन अंकी संख्या 90च आहेत. तर तीन अंकी संख्या जी असणार आहे 1 पासून 500 पर्यंत तीन अंकी संख्या 401, 100 पासून 500 पर्यंत तीन अंकी संख्या 400 आहेत. ठीक आहे. सांगतो परत. आणि 1 पासून 1000 पर्यंत तीन अंकी संख्या किती आहेत टोटल? तर 900 आहेत. ठीक आहे. सांगतो. तर हे शेवटची संख्या बघा. चार अंकी संख्या जी आहे 1 पासून 1000 पर्यंत तर चार अंकी संख्या ही एकच आहे. कोणती असणार आहे मग? 1000 ही एकमेव चार अंकी संख्या आहे 1 पासून 1000 पर्यंत. ठीक आहे. मागच्या प्रश्नाचं बघा. मागचा स्क्रीनशॉट काढायचा आहे. काढून घ्या. याचं का योगिता मॅडम याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे का? तुम्ही लिहून घ्यायचं आहे. शिकवणार मी आहे, नोट्स तुम्हाला काढायचे आहेत म्हणून आपण रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा देत आहोत. ठीक आहे. पहिलं पेज पाहिजे का? बघा हे पहिलं पेज आहे. सचिन बोंद्रे सर हे पहिलं पेज आहे 1 पासून 100 पर्यंत. बघा सध्या काय करा, सध्या स्क्रीनशॉट काढू नका. ठीक आहे. सध्या स्क्रीनशॉट काढू नका कारण त्याच्याने तुम्ही एका क्लासमध्ये जवळजवळ 10+ स्क्रीनशॉट काढता. त्याच्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये स्टोरेज पण वाढतो आणि मोबाईल हँग सुद्धा करायला लागतात. त्याच्यामुळे काय करा, ज्यावेळेस तुम्हाला पहिल्या क्लासमध्ये जेवढं समजून घेता येईल तेवढं समजून घ्यायचं आहे. त्यानंतर क्लास संपल्यानंतर जेवढं समजलं त्यावरती स्वतः प्रश्न तयार करायचे आहेत. नाही समजलं तर रेकॉर्डेड लेक्चर बघायचे आहे. ठीक आहे. ही तुम्हाला ट्रिक सांगते. ठीक आहे. याचा स्क्रीनशॉट काढला का? कारण काय होतं माहितीये का, स्क्रीनशॉट काढण्याच्या चक्करमध्ये तुम्ही कोणत्या पेजचा स्क्रीनशॉट काढला हे सुद्धा लक्षात राहणार नाही आणि जे आपण शिकवतोय त्यामध्ये सुद्धा लक्षात राहणार नाही. म्हणून पहिले समजून घ्या. त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर भेटेल त्यावेळेस तुम्हाला पाहिजे तेवढे स्क्रीनशॉट काढून घ्या. बरोबर. असा टाइमपास होतो. ठीक आहे. समजून घ्या काय सांगायचं आहे. ठीक आहे. इथपर्यंत समजलं का? एक अंकी संख्या, दोन अंकी संख्या, तीन अंकी संख्या आणि चार अंकी संख्या कसे काढायचे इथपर्यंत समजलं असेल तर आपण आपल्या नैसर्गिक संख्यांना सुरुवात करूया. ठीक आहे. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर निसर्गात जगत असताना आपण आपल्या सभोवतालचे घटक किंवा वस्तू जेव्हा मोजतो किंवा त्याची गणना करतो त्यावेळेस ज्या चिन्हांचा आपण वापर करतो त्यांना आपण काय म्हणणार आहे? मोज संख्या. आणि मोज संख्यांनाच आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. आणि याच्यावरती प्रश्न पडलेला आहे. ठीक आहे. याच्यावरती प्रश्न पडलेला आहे. मोज संख्यांनाच खालीलपैकी काय म्हणतात? तर नैसर्गिक संख्या. ठीक आहे. हे उत्तर लक्षात ठेवायचं आहे. वाटलं तर ही
हे वाक्य लिहून ठेवा वहीमध्ये. मोज संख्यांनाच आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. ठीक आहे, पुढे बघा. नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही नेहमी 1 या अंकापासून होते, तर नैसर्गिक संख्या ही 1च्या फरकाने वाढत जाते. उदाहरणार्थ बघा, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि हे चिन्ह आहे इन्फिनिटीचं. म्हणजेच काय? अनंत, जे निश्चित सांगता येत नाही. ठीक आहे, निश्चित नाही. बरोबर, इन्फिनिटी. इथपर्यंत समजलं का? नैसर्गिक संख्या कशाला म्हणणार, मौलिक संख्या कशाला म्हणतात, आणि नैसर्गिक संख्याची सुरुवात कुठून होते तर शेवट कुठे होतो. नैसर्गिक संख्यांचा शेवट हा होत नाही, त्याला आपण इन्फिनिटी म्हणतो, म्हणजे अनंतपर्यंत असणार आहे. ठीक आहे, बघा इथपर्यंत समजलं असेल. तर नैसर्गिक संख्या यांचे वैशिष्ट्य बघूया काय आहेत. तर सर्वात पहिलं वैशिष्ट्य काय आहे, तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे. नसेल समजत तर विचारत चला. ठीक आहे सोनाली मॅडम, आणि समजलं असेल तर फक्त एक थंब दिला तरी मला कळेल. ठीक आहे, सर्वात लहान नैसर्गिक संख्या काय आहे तर 1, आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आहे, अनिश्चित. ठीक आहे, म्हणजेच इन्फिनिटी. आणि हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. ठीक आहे, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आहे तर हा सुद्धा प्रश्न पडलेला आहे. त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर इन्फिनिटी म्हणतो. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ काय असणार आहे, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ही निश्चित सांगता येत नाही. तर नैसर्गिक संख्या ह्या नेहमी कशा असतात, वाढत जातात. त्याच पद्धतीने तर क्रमागत 2 नैसर्गिक संख्यांमध्ये फक्त फरक 1चा असतो. ठीक आहे, पुढे बघा. आता पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या संपलेल्या आहेत. आता पूर्ण संख्या बघूया. पूर्ण संख्या म्हणजे काय, तर 0 आणि सर्व नैसर्गिक संख्यांपासून तयार होणाऱ्या सर्व संख्यांना आपण पूर्ण संख्या म्हणतो. उदाहरणार्थ काय आहे, सुरुवात शून्याने होते. 0 नंतर 1, 2, 3, 4, 5, 6 असे इन्फिनिटी पर्यंत. ठीक आहे, याला काय म्हणणार आपण तर इन्फिनिटी म्हणणार. समजत आहे का विपिन सर, पूजा मॅडम समजत आहे का, हर्षदा मॅडम? ठीक आहे, बर पुढे बघा. ज्या पद्धतीने आपण नैसर्गिक संख्यांचे वैशिष्ट्य बघितलं, आता पूर्ण संख्यांचे वैशिष्ट्य बघूया. ठीक आहे, सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती असणार आहे तर 0, आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती असणार आहे तर इन्फिनिटी, जी आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. ठीक आहे, म्हणजेच सर्वात मोठी पूर्ण संख्या ही निश्चित सांगता येत नाही, तर पूर्ण संख्या ह्या सुद्धा नेहमी वाढत जातात. ठीक आहे, अनंत. बरोबर. ठीक आहे, काही अडचण असेल तरच तुम्ही माईक चालू करा मित्रांनो, आणि ज्या मित्रांचा माईक चालू असेल त्यांनी बंद ठेवा. ठीक आहे, तर हे पूर्ण संख्या सुद्धा काय असतात, वाढत जातात. तर कशाने, तर 2 पूर्णांक संख्यांमध्ये 1चा फरक, म्हणजेच पूर्ण संख्या सुद्धा 1च्या फरकाने वाढत जातात. आणि लक्षात ठेवायचे आहे, सर्व धन संख्या ह्याच फक्त पूर्ण संख्या असतात. म्हणजेच काय असणार आहे तर पूर्ण संख्यांमध्ये ऋण संख्यांचा समावेश होत नाही. प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. ठीक आहे, खालीलपैकी पूर्णांक संख्या कोणती नाही किंवा पूर्ण संख्या कोणती नाही, तर हे लक्षात ठेवायचं आहे. जर पूर्ण संख्या कोणती नाही म्हटलं तर ऋण संख्यांचा समावेश पूर्ण संख्यांमध्ये होत नाही. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल तर आपण पुढचा टॉपिक बघूया. पुढचा घटक पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, तर 0
आणि सर्व धन तसेच ऋण संख्यांपासून तयार होणाऱ्या संख्यांना आपण पूर्णांक संख्या म्हणणार. आता पूर्णांक संख्या याचा जर फोड केली तर पूर्णांक म्हणजे काय? पूर्ण आहे अंक तो. ठीक आहे, किंवा पूर्ण आहे अंक जो, त्याला आपण पूर्णांक म्हणणार. आणि पूर्णांक संख्या ह्या नेहमी कशा असणार आहे? तर संख्या रेषेवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. संख्या रेषा म्हणजे काय? तर ही जी आकृती काढलेली आहे हे तुम्हाला संख्या रेषाची आहे, दिलेली आहे. आता बघा, संख्या रेषेच्या मध्यभागी कोणता अंक असतो? शून्य असतो. तर शून्य या अंकाच्या उजवीकडे सर्व काय असणार आहे? सर्वच्या सर्व धन पूर्णांक संख्या असणार आहे. धन संख्या असतात आणि धन संख्यांनाच आपण काय म्हणणार आहे पूर्णांक संख्यामध्ये? तर धन पूर्णांक संख्या म्हणणार. ठीक आहे, त्याच पद्धतीने ऋण शून्य या अंकाच्या डाव्या बाजूला या सर्व संख्या कशा असतात? तर ह्या सर्वच्या सर्व ऋण संख्या आहेत आणि संख्या रेषेवर पाहायला मिळतात, म्हणून ह्या सर्व संख्यांना आपण काय म्हणणार? तर ऋण पूर्णांक संख्या म्हणणार. इथपर्यंत समजलं का सर्वांना? ठीक आहे, इथपर्यंत समज असेल तर पुढे बघूया. आता बघा, पूर्णांक संख्यांचे सुद्धा काही वैशिष्ट्य आहेत. आता ह्यामध्ये काय असणार आहे? तर शून्य ह्या अंकाच्या उजवीकडील सर्व संख्यांना आपण काय म्हणणार? धन पूर्णांक संख्या म्हणणार. तर शून्य या अंकाच्या डावीकडील सर्व संख्यांना आपण काय म्हणणार आहे? तर ऋण पूर्णांक संख्या म्हणणार. त्याच पद्धतीने यामध्ये काही वैशिष्ट्य आहे ते बघूया. आता धन व ऋण पूर्णांक संख्येचे जे काही आपण वैशिष्ट्य आहे ते बघूया. पहिले बघूया सुरुवातीला धन पूर्णांक संख्यांचे वैशिष्ट्य. ठीक आहे, तर सर्वात लहान धन पूर्णांक संख्या काय असणार आहे? तर 1. आणि सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या काय असणार आहे? इन्फिनिटी, जी निश्चित सांगता येणार नाही. तर धन पूर्णांक संख्या ह्या नेहमी वाढत जातात. ठीक आहे, आणि त्याच पद्धतीने क्रमागत 2 धन पूर्णांक संख्यांमध्ये फरक हा 1चा असतो. हे झाले धन पूर्णांक संख्यांचे वैशिष्ट्य. पुढे बघूया आता ऋण पूर्णांक संख्यांचे वैशिष्ट्य. ठीक आहे, ऋण पूर्णांक संख्यांचे वैशिष्ट्य काय आहे? तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या विचारली तर तुमचं उत्तर असणार -1. तर सर्वात लहान जर विचारली पूर्णांक संख्या ती असणार आहे इन्फिनिटी. म्हणजेच काय असणार आहे? तर सर्वात लहान ऋण पूर्णांक संख्या ही निश्चित सांगता येत नाही. आणि ऋण पूर्णांक संख्या ह्या नेहमी कशा असतात? तर ह्या नेहमी कमी होतात. उदाहरणार्थ, शून्याच्या डाव्या बाजूला पहिला अंक कोणता आहे? -1. दुसरा अंक कोणता असणार आहे? -2. तिसरा अंक असणार आहे -3. म्हणजे शून्य या अंकाच्या डावीकडे या संख्या ज्या आहेत -1, -2, -3 याची किंमत कमी कमी होत जाते. म्हणजेच काय असणार आहे? हे कमी होतात. म्हणून सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? तर -1. ठीक आहे, आणि 2 क्रमागत ऋण पूर्णांक संख्यांमध्ये फरक हा 1चा असतो. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? समजत आहे का? इथपर्यंत कोणाला काय डाऊट नसेल तर कमेंट करून सांगायचं आहे. ठीक आहे, आज आपण संख्यांचे प्रकार फक्त समजून घेऊया आणि उद्यापासून प्रत्येक प्रकारावरती आपण सराव प्रश्न घेणार आहेत. ठीक आहे, कोणता आहे? बघा, संख्या रेषा. अच्छा, वैशिष्ट्य बघा, धन पूर्णांक संख्यांचे वैशिष्ट्य काय आहे? तर सर्वात लहान जर विचारलं धन पूर्णांक संख्या तर 1 आहे आणि मोठी संख्या सांगता येत नाही. म्हणजे मोठी धन पूर्णांक संख्या ही काय असणार आहे? इन्फिनिटी असणार आहे. त्याच पद्धतीने धन पूर्णांक संख्या काय असतात? तर नेहमी हे वाढत जातात. 1 पासून सुरुवात होते तर
इन्फिनिटी पर्यंत वाढत जातात आणि दोन क्रमागत धन पूर्णांक संख्यामध्ये एकचा फरक असतो. ठीक आहे, क्लिअर झालं. पुढे बघा, आता बघूया परिमेय संख्या म्हणजे काय. ठीक आहे, परिमेय संख्या म्हणजे काय मित्रांनो, तर एखाद्या संख्येला कोणत्याही शून्येतर संख्येने भागले असता येणारे उत्तर हे नेहमी परिमेय संख्या असतात. म्हणजे कोणत्याही संख्येला शून्य सोडून इतर संख्येने भागले तर त्याचं उत्तर जे काही येणार आहे पूर्ण संख्यामध्ये येणार, पूर्णांक संख्यामध्ये येणार, ते असणार आहे संख्या. आणि ज्या संख्या, हे झालं पहिलं व्याख्या परिसंख्येचं. दुसरी व्याख्या काय आहे, तर ज्या संख्या वर्गमूळ चिन्हात म्हणजे करणे चिन्हात असून त्या संख्यांचे आपण सहज उत्तर काढू शकतो, त्या संख्यांना आपण परिमेय संख्या म्हणणार. तर तिसरा विषय आहे नैसर्गिक संख्या. हो, रॅशनल नंबर. ठीक आहे, तर सर्व नैसर्गिक संख्या, सर्व पूर्ण संख्या आणि सर्व पूर्णांक संख्या ह्या काय असतात, तर ह्या परिमेय संख्या असतात. ठीक आहे, उदाहरणार्थ बघा 25 ही पूर्ण संख्या सुद्धा आहे, नैसर्गिक संख्या सुद्धा आहे. याला आपण काय म्हणणार आहे, परिमेय संख्या. म्हणजेच सर्व नैसर्गिक संख्या, सर्व पूर्ण संख्या आणि सर्व पूर्णांक संख्या या सर्वांना आपण काय म्हणणार आहे, तर परिमेय संख्या म्हणणार. आता वर्गमुळामध्ये 64 आहे. आता वर्गमुळामध्ये 64 म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे, 8 असणार आहे का, कारण ही वर्ग संख्या आहे, करणे चिन्हामध्ये आहे, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे, 8. म्हणजे ह्या वर्गमुळामध्ये 64 ही संख्या जी आहे याचं उत्तर आपण सहज पद्धतीने काढू शकलो, म्हणून ही काय असणार आहे, तर परिमेय संख्या. ठीक आहे, शून्याच्या छेदामध्ये शून्य सोडून कोणतीही संख्या असू शकते, ही सुद्धा परिमेय संख्या आहे. तर ही -9 जी आहे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. ठीक आहे, परिमेय संख्यांमध्ये काही डाऊट नसेल तर पुढे बघूया अपरिमेय संख्या. बघा त्याचं उत्तर काय असणार आहे, भाग जाणार आहे का, 0/9 ही परिमेय संख्या आहे, पण याला शून्याला आपण भाग देऊ शकत नाही. पण ही जर विचारलं तर काय असणार आहे, इन्फिनिटी, इनडिफाईन. बरोबर. ठीक आहे, आता बघा अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर अपरिमेय संख्या म्हणजे एखाद्या संख्येला कोणत्याही शून्येतर संख्येने आपण भागले असता येणारे उत्तर हे दशांश अपूर्णांकामध्ये असून तो दशांश अपूर्णांक अनावर्ती दशांश अपूर्णांक असल्यास त्याला अपरिमेय संख्या म्हणणार. म्हणजेच काय, जर तुम्ही 10 या संख्येला 3 ने भागलात, 10 या संख्येला जर 3 ने भागलात, उत्तर किती येणार, 3.333. ही संख्या वाढत जाते का. ठीक आहे, म्हणजे ही काय असणार आहे, ही अनावर्ती दशांश अपूर्णांक पाहिजे, ही आवर्ती दशांश अपूर्णांक आहे. ठीक आहे, म्हणून याला अपरिमेय संख्या म्हणता येणार नाही. ठीक आहे, तर पुढचे व्याख्या बघा. तसेच अपरिमेय संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्या वर्गमूळ चिन्हात म्हणजेच करणी चिन्हात असून त्या संख्येचे आपण सहजपणे उत्तर काढू शकत नाही, त्या संख्यांना आपण काय म्हणणार, तर अपरिमेय संख्या म्हणतो. उदाहरणार्थ बघा वर्गमुळामध्ये 3, दुसरं आहे उदाहरण वर्गमुळामध्ये 8, वर्गमुळामध्ये 5 किंवा वर्गमुळामध्ये 13. या संख्यांचं आपण सहज पद्धतीने उत्तर काढू शकतो का, तर नाही काढू शकत. म्हणजेच या काय आहेत, तर अपरिमेय संख्या. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या याच्यावरती प्रश्न पडलेला नाहीये. ठीक आहे, पडला तर क्वचितच पडला असेल आणि आतापर्यंत कोणत्याही एक्झाम मध्ये विचारलेला नाहीये. ठीक आहे, पुढे बघा. आता बघूया वास्तव संख्या आणि चौरस संख्या म्हणजे काय. आता वास्तव संख्या म्हणजे काय, तर सर्व परिमेय संख्या आणि सर्व अपरिमेय संख्यांना आपण
वास्तव संख्या म्हणणार. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे, तर सर्व परिमेय संख्या हे वास्तव संख्या आहेत, तसेच सर्व अपरिमेय संख्या ह्या सुद्धा वास्तव संख्या आहेत. ठीक आहे, आता चौरस संख्या म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्हाला पूर्ण वर्ग संख्या दिसते त्या पूर्ण वर्ग संख्यांना आपण चौरस संख्या असे सुद्धा म्हणतो. ठीक आहे, आणि याच्यावरती प्रश्न पडलेला आहे, खालीलपैकी चौरस संख्या कोणती, हा प्रश्न पडलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये 18 मध्ये बघा. ठीक आहे, चौरस संख्या खालीलपैकी कोणती, तर सर्व पूर्ण वर्ग संख्या ज्या ज्या आहेत त्या सर्व पूर्ण वर्ग संख्यांना आपण चौरस संख्या म्हणणार आहोत. ठीक आहे, आता बघूया समसंख्या आणि विषम संख्या म्हणजे काय. ठीक आहे, आता बघा समसंख्या आणि समसंख्यांचे आपण वैशिष्ट्य बघूया काय असणार आहे. तर समसंख्या कशाला म्हणणार आपण, तर संख्यांच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्यांना आपण समसंख्या म्हणणार. आणि 0 हा जर अंक एक अंकी असल्यास त्याला समसंख्या म्हणता येणार नाही. म्हणून म्हणजेच काय, तर 0 ह्या अंकाला समसंख्येचं स्थान मिळवण्यासाठी या शून्यासोबत एखादा अंक सोबत आला पाहिजे. उदाहरणार्थ 10, 20, 530, 100, तेव्हाच या शून्याला समसंख्येचं स्थान आपण देऊ शकतो. अन्यथा फक्त एक अंकी जर आले 0 तर हे काय असणार आहे, तर हे फक्त पूर्ण संख्या असणार आहे आणि हे समसंख्या नसणार. ठीक आहे, आता समसंख्यांचे वैशिष्ट्य काय आहेत, तर सर्वात लहान समसंख्या काय आहे 2, आणि सर्वात मोठी समसंख्या कोणती असणार आहे इन्फिनिटी, म्हणजेच ती आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. ठीक आहे, म्हणजेच काय असणार आहे, सर्वात मोठी समसंख्या काय असणार आहे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे का, समसंख्या आणि समसंख्यांचे वैशिष्ट्य. काही डाऊट आहे का कोणाला. ठीक आहे, ठीक आहे, नो डाऊट. पुढे बघा, समसंख्यांचे अजून सुद्धा काही वैशिष्ट्य आहे ते सुद्धा बघूया. आता समसंख्यांचे वैशिष्ट्य काय आहे, तर सर्व समसंख्यांना दोन्ही निशेष भाग जातो, तर सर्व विषम संख्यांना दोन्ही निशेष भाग जात नाही. म्हणजेच जर प्रत्येक विषम संख्येला जर तुम्ही दोन्ही भागल्यात तर किती बाकी उरणार, नेहमी बाकी एकच उरणार. उदाहरणार्थ 13ला तुम्ही जर दोन्ही भागलात कितीचा भाग देणार, 2×12, एक उरणार बाकी छेदामध्ये 2. ठीक आहे, म्हणजे 6चा भाग गेलेला आहे पूर्ण, बाकी एक उरलेली आहे आणि भाग कितीने दिलेला आहे आपण, तर भाग दिलेला आहे 2ने. ठीक आहे, कोणत्याही विषम संख्येला तुम्ही 2ने भाग द्या, बाकी नेहमी एकच होणार. ठीक आहे, आणि सर्व समसंख्यांना प्रत्येक विषम संख्येने भाग जाईलच असं नाहीये. उदाहरणार्थ 12 या संख्येला, 12 ही समसंख्या आहे, जर 12ला तुम्ही 3ने भाग दिलात तर 4चा भाग जातो, पण 17ला जर तुम्ही भाग दिलात 3ने तर भाग जाणार आहे का, नाही. म्हणजेच काय असणार आहे, आता बघा 20ला, ठीक आहे, ही विषम संख्या आहे, इथे समसंख्या बघा. 14ला भाग देऊन बघा, 14 ही समसंख्या आहे आणि 14ला जर तुम्ही 3ने भाग दिलात किती उरणार, बाकी 2 उरणार. ठीक आहे, म्हणजेच प्रत्येक समसंख्येला आपण विषम संख्येने, प्रत्येक विषम संख्येने भाग देऊ शकतो असं नाहीये. काही विशेष, तर बघा इथे काय आहे, तर सर्व समसंख्यांना फक्त आणि फक्त विशेष विषम संख्या ज्या आहेत त्याच विषम संख्येने आपण भाग देऊ शकतो. उदाहरणार्थ 12ला 3ने भाग जातो. ठीक आहे, 18ला 3ने भाग जातो, म्हणजे हे काय आहे, 3 हा अंक विशेष आहे ज्या ठराविक समसंख्येला
भाग देऊ शकतो. उदाहरणार्थ बघा, ही संख्या 14, 14 ही समसंख्या आहे, पण जर भाग देणारी संख्या विषम असेल 7ने, तर 7ने 14ला भाग देतो 2चा. याचा अर्थ काय आहे, तर सर्व समसंख्यांना फक्त आणि फक्त विशेष विषम संख्या जी आहेत त्याच संख्येने आपण पूर्ण भाग देऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा, आता विषम संख्या आणि विषम संख्यांचे वैशिष्ट्य. ठीक आहे, इथे राहून गेलेलं आहे, इथे विषम संख्या लिहा. ठीक आहे, विषम संख्या आणि विषम संख्यांचे वैशिष्ट्य काय असणार आहे मग, तर विषम संख्यांना आपण काय म्हणणार आहे, तर ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 असतील, यापैकी एखादा अंक असेल तरच आपण त्या संख्यांना आपण विषम संख्या म्हणणार. तर सर्वात लहान विषम संख्या काय आहे, 1. आणि सर्वात मोठी विषम संख्या काय असणार आहे, इन्फिनिटी, ज्याला आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. कोणती असणार आहे ते, जे निश्चितपणे सांगता येत नाही. ठीक आहे. ठराविक अजून आहे विषम संख्येचे वैशिष्ट्य, ते म्हणजे सर्व विषम संख्यांचा 1 हा पहिला विभाजक असतो. म्हणजेच काय असणार आहे, प्रत्येक विषम संख्यांना 1 ने निशेष भाग जातो, मग ती कोणतीही विषम संख्या असो. म्हणजे उदाहरणार्थ 19 ही संख्या विषम आहे, पण ह्या 19 संख्येच्या छेदामध्ये काहीही नाही, याचा अर्थ काय असणार आहे, याचा अर्थ छेदामध्ये 1 असतो. ठीक आहे. आणि हा 1 छेदामध्ये लिहिला जात नाही, म्हणजेच काय असणार आहे, सर्व संख्यांचा, मग ती समसंख्या असो किंवा विषम संख्या असो, त्यांचा 1 हा पहिला विभाजक असतो. म्हणजे 1 ने आपण सर्व संख्यांना भाग देऊ शकतो. ठीक आहे. तर कोणत्याही विषम संख्येला आपण 2 ने निशेष भाग जात नाही. ठीक आहे, कोणत्याही विषम संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही. आणि प्रत्येक विषम संख्येला जर तुम्ही 2 ने भाग दिला तर बाकी नेहमी एकच सोडणार. त्याच पद्धतीने सर्व समसंख्यांना प्रत्येक विषम संख्येने भाग जाईलच असं नाहीये, तर सर्व विषम संख्यांना प्रत्येक विषम संख्येने भाग जाईलच असे सुद्धा नाहीये. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, इथे काय म्हटलं आहे, सर्व विषम संख्यांना प्रत्येक विषम संख्येने भाग जाणार असे नाहीये. उदाहरणार्थ बघा, 15ला तुम्ही 3 ने भाग देऊ शकता, 15ला तुम्ही 5 ने भाग देऊ शकता, पण 15ला तुम्ही 7 ने भाग देऊ शकता का, नाही. कारण अंशामध्ये काय आहे, 15 ही विषम संख्या आहे, छेदामध्ये सुद्धा विषम संख्या आहे, पण काय म्हटलं आहे ते, सर्व विषम संख्यांना प्रत्येक विषम संख्येने भाग देऊ शकतो असं नाहीये. मग याचा अर्थ काय असणार आहे, तर सर्व विषम संख्यांना आपण ठराविक काही विशेष विषम संख्या आहेत त्यांनाच आपण भाग देऊ शकतो. ठीक आहे. पुढे बघा, आता बघूया मूळ संख्या आणि जोडमूळ संख्या. ठीक आहे. आता मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना 1 व त्याच संख्येने निशेष भाग जातो त्या सर्व संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. म्हणजेच काय असणार आहे, मूळ संख्येची सुरुवात ही कुठून होते, तर 2 या अंकापासून होते. आणि सर्वात मोठी मूळ संख्या ही निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणजेच हे काय असणार आहे, इन्फिनिटी असणार आहे. ठीक आहे. आणि 1 पासून 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत, तर 25 आहेत. आणि 1 पासून 100 पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत त्या सर्वच्या सर्व मूळ संख्यांची एकूण बेरीज किती आहे, 1060. आणि 1 ते 100 पर्यंत ज्या मूळ संख्या आहेत त्या सर्व मूळ संख्यांची सरासरी किती आहेत, तर 42.4. हे आता 42 पॉईंट कसे आलेले आहेत, एकूण बेरीज किती आहे, 1060 लिहून घ्या. छेदामध्ये 25 हे काय आहेत, एकूण मूळ संख्या, म्हणून यात 1060 ला 25 ने भाग द्या. कितीचा भाग जातो, 25 एके 25. ह्या 106 ला भाग जात नाही, पण 100 ला भाग जातो. भाग द्यायचा आहे, 25 चोक 100. आता 106 मधून 100 वजा करा, किती होतात, 6. हा शून्य कट करा, इथे लिहून घ्या. परत आता ह्या 60 ला भाग जात नाही, पण 60 पेक्षा लहान संख्या जी आहे 50, तिला 25 ने भाग जातो, म्हणून ह्या 25 ने 60 ला भाग द्या. 25 दुने 50, किती उरले, 10. 10 ला भाग जातोय का, नाही जात.
जर संख्येला भाग जात नसेल तर जो काही भागाकार आलेला त्या भागाकारामध्ये 1 पॉइंट वाढवा आणि ज्या संख्येला भाग जात नाही त्या संख्येच्या पुढे एक शून्य वाढवून द्या. किती झाले 100. आता ह्या 100ला भाग द्या. 25 चोक 100 आली का सरासरी 42.4. ठीक आहे. आणि हे 3 घटक लक्षात ठेवायचे आहे म्हणजे ठेवायचे आहे. याच्यावरती प्रश्न पडलेले आहेत. 1 पासून 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती, तर 1 पासून 100 पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. कदाचित या सरासरीवर प्रश्न पडू शकतो. ठीक आहे. म्हणून आपल्याला तिन्ही गोष्ट लक्षात ठेवायची गरज आहे. आता बघा मूळ संख्या. आता मूळ संख्या 1 पासून 200 पर्यंत जे आहेत ते किती आहेत, एकूण 21 मूळ संख्या आहेत. 101 पासून 200 पर्यंत एकूण मूळ संख्या 21 आहेत. त्यांची एकूण बेरीज 3167 आहे. तर त्याची एकूण सरासरी किती आहे 101 पासून. ठीक आहे. 101 पासून 200 पर्यंत सर्वच्या सर्व मूळ संख्या जी आहेत त्यांची एकूण सरासरी किती आहेत तर 150.80. आणि मूळ संख्येचे वैशिष्ट्य काय आहे तर सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. सर्वात लहान आणि सममूळ संख्या ही काय आहे 2. म्हणजे ही 2 एकमेव अशी मूळ संख्या आहे जी समसंख्या सुद्धा आहे आणि मूळ संख्या सुद्धा आहे. ठीक आहे. आणि याच्यावरती प्रश्न पडलेला आहे. सर्वात लहान सममूळ संख्या कोणती तर 2 ही संख्या आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि सर्वात मोठी मूळ संख्या काय आहे जी इन्फिनिटी असणार आहे, जे आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. ठीक आहे. पुढे बघा. आता मूळ संख्या तुम्हाला लक्षात ठेवायचे कसे हे बघून घेऊया. आता 1 पासून 100 पर्यंत ज्या 25 मूळ संख्या आहेत ते लक्षात कसे ठेवणार तर तुम्हाला फक्त हे नंबर लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे. दोन दोन अंकांचा गट बनवा. ठीक आहे. 4 4 2 2 त्यानंतर 3 अंकांचा गट आणि हे 3 अंकांचा गट. म्हणजे हा जर तुम्ही नंबर पाठ करून ठेवलात तर तुम्हाला 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत आणि त्याच्यामधून जर अधूनमधून विचारल्या तर तुम्हाला ह्या नंबरनुसार सहजपणे 5 ते 7 सेकंदामध्ये उत्तर काढू शकता. ठीक आहे. नंबर काय आहे 4 4 2 2 3 2 2 आणि 3 2 1. ठीक आहे. हा नंबर लिहून ठेवा वाटलं तर सर्वांनी. 4 4 पहिला गट, 2 2 दुसरा गट, 3 2 2 तिसरा गट आणि चौथा गट जो असणार आहे 3 2 1. ठीक आहे. आता 1 पासून 10 पर्यंत जे मूळ संख्या 4 आहेत कोणत्या कोणत्या आहेत 2 3 5 7. यांची एकूण बेरीज येते 17 आणि सरासरी येते 4.25. ठीक आहे. हे मूळ संख्येचे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचे आहे आणि याचं रोज वाचन करा. ठीक आहे. याचं रोज वाचन करा. ठीक आहे. तर बेरीज किती येते 1060 आणि सरासरी येते 42.4. ठीक आहे. पुढे बघूया आपण. आता 101 पासून 200 पर्यंत कोणकोणत्या मूळ संख्या आहेत ते सुद्धा बघून घेऊया मग. ठीक आहे. आता 21 मूळ संख्या जी आहेत 101 पासून 200 पर्यंत ते कसे लक्षात ठेवणार तर तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे 411 31 222 आणि 14. ठीक आहे. हा गट लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. लिहून घ्या वाटलं तर नंबर लिहून घ्या. 411 पहिला गट, 31 दुसरा गट, 222 तिसरा गट आणि 14 हा चौथा गट. म्हणजेच 101 पासून 110 पर्यंत किती मूळ संख्या आहेत 4 आहेत. 101 103 107 आणि 109. आता काळजीपूर्वक निरीक्षण करा. या सर्व 3 अंकी संख्यांमध्ये कुठेही एकक स्थानी 5 हा अंक दिसतोय का हो की नाही कमेंट करून सांगायचं आहे. 5 हा अंक एकक स्थानी दिसतोय का फक्त मूळ संख्यांमध्ये. बरोबर नाही दिसत म्हणजेच काय असणार आहे तो दिसणारच नाही. कारण जर एकक स्थानी 5 असेल त्याला 5 ने भाग जाणारच आहे. 5 ची कसोटी काय आहे एकक स्थानी 0 किंवा 5. म्हणून आता लक्षात कसं ठेवायचं आहे ही मूळ संख्या कशी ओळखायची आहे तर लक्षात ठेवायची आहे. ट्रिक लक्षात ठेवा.
ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 7, 9 असेल त्यांच्या बेरजेला 3 ने भाग जाणार नाही, ती सर्व असणारे मूळ संख्या. आता बघा 167 याची बेरीज किती येते? 167 या संख्येची बेरीज किती येते? 14. 7 आणि 7 13 आणि 1 14. 14 ला 3 ने भाग जातोय का? नाही. म्हणजे ही निश्चितपणे काय असणार आहे? मूळ संख्या. ठीक आहे. आता मूळ संख्या ओळखण्याची तुम्हाला ट्रिक देतोय तीच. ठीक आहे. फक्त एकक स्थानी 5 नसावा आणि त्यांच्या बेरजेला 3 ने भाग जाता कामा नये, तेव्हाच ती असेल मूळ संख्या. ठीक आहे. आता एकूण मूळ संख्या जी आहेत 101 पासून 200 पर्यंत या सर्व मूळ संख्येची बेरीज किती आहे? तर 3167 आणि एकूण सरासरी आहे 150.80. फक्त याच्यामध्ये काय घेतलेलं नाहीये, तर एक अंकी संख्येची आपण सरासरी काढू शकत नाही. म्हणजेच सरासरी काढण्यासाठी कमीत कमी तुम्हाला 2 अंक किंवा 2 संख्या असणं आवश्यक आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे का? मूळ संख्या. आता बघूया जोडमूळ संख्या. ठीक आहे. मूळ संख्या सुद्धा आहे. याच्यामध्ये बघा मूळ संख्यांचे काही विशेष मूळ संख्या आहेत, ज्यामध्ये 1 पासून 100 पर्यंत मूळ संख्यांमधील अंकांची अदलाबदल केले असता पुन्हा आपल्याला मूळ संख्या मिळते. अशा 9 संख्या आहेत. 2 अंकी संख्या जी आहेत हे किती आहेत? तर एकूण 9 मूळ संख्या आहेत. उदाहरणार्थ बघा 11 ह्या अंकाची अदलाबदल करा, पुन्हा तुम्हाला 11 भेटणार आहे. ही सुद्धा मूळ संख्या आहे आणि ही सुद्धा मूळ संख्या आहे. आता 31 बघा, इथे 13 बघा, 13 दुसरी संख्या कोणती आहे? 13. 13 मधल्या दोन्ही अंकांची अदलाबदल करा, किती येते? 13 ची 31 होते, 17 ची 71 होते, 31 ची 13 होते, 37 या संख्येचे 73 होतात, 71 या संख्येचे 17 होतात, तर 73 या संख्येचे 37 होते आणि 79 ह्या संख्येचे अंकांची अदलाबदल केली तर 97 भेटते आणि 97 ह्या संख्येतील अंकांची अदलाबदल केली तर तुम्हाला 79 भेटतात. हे तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यावरती प्रश्न पडू शकतो की, आणि पडलेला सुद्धा आहे. ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत अशा 2 अंकी संख्या किती आहेत, ज्यामध्ये अंकांची अदलाबदल केल्यामुळे पुन्हा मूळ संख्या भेटणार आहेत? तर किती आहेत? एकूण 9 संख्या आहेत. ठीक आहे. पुढे बघा. नाही दिसत? ओके. 5 अंक दिसत नाही. ठीक आहे. आता बघा मूळ संख्यांमध्ये काय आहे, तर 1 ते 100 पर्यंत फक्त आणि फक्त 6चा फरक असणाऱ्या एकूण किती जोड्या आहेत? तर एकूण मूळ संख्यांच्या 15 जोड्या अशा आहेत ज्यामध्ये कंटिन्यू 6चा फरक आहे. तर कोणत्या कोणत्या आहेत ते? तर पहिली जोडी आहे 5 आणि 11, 6चा फरक आहे. दुसरी जोडी आहे 7 आणि 13, तिसरी जोडी आहे 11 आणि 17, चौथी जोडी आहे 13 आणि 19, पाचवी जोडी आहे 17 आणि 23. क्लिअर करून घ्या. याच्यामध्ये 6चा फरक आहे का? 17 मध्ये 6 प्लस करा 23 भेटतात. 23 आणि 29 याच्यामध्ये 6चा फरक आहे. सातवी संख्या आहे 31 आणि 37, आठवी संख्या आहे 37 आणि 43, नववी संख्या आहे 41 आणि 47, 10वी संख्या आहे 47 आणि 53, 11वी जोडी आहे 53 आणि 59, 12वी जोडी आहे 61 आणि 67, 13वी जोडी आहे 67 आणि 73, 14वी जोडी आहे 73 आणि 79 आणि 15वी आणि शेवटची जोडी आहे 83 आणि 89. या प्रत्येक 2-2 मूळ संख्यांमध्ये 6चा फरक आहे. ठीक आहे. पुढे बघा. आता बघूया जोडमूळ संख्या. ठीक आहे. जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या क्रमागत 2 मूळ संख्यांमध्ये 2चा फरक असतो अशा दोन्ही मूळ संख्यांना आपण काय म्हणणार, तर जोडमूळ संख्या. आणि 1 पासून 100 पर्यंत सर्व जोडमूळ संख्यांच्या एकूण किती जोड्या आहेत, तर 8 जोड्या आहेत. ठीक आहे. या 8 जोड्या कोणत्या कोणत्या आहेत? पहिली जोडी आहे 3 आणि 5, 2चा फरक. दुसरी जोडी आहे 5 आणि 7, तिसरी जोडी आहे 11 आणि 13, चौथी जोडी आहे 17 आणि 19, पाचवी जोडी आहे 29 आणि 31, सहावी जोडी आहे 41 आणि 43, सातवी जोडी आहे 59 आणि 61 आणि आठवी आणि शेवटची जोडी आहे 71, 73.
ठीक आहे, या जोड्या बरोबर आहेत का? यामध्ये प्रत्येक जोडींमध्ये 2-2चा फरक आहे. ठीक आहे, पुढे बघा. आता शेवटचा घटक आहे त्रिकोणी संख्या. संख्यांच्या प्रकारामध्ये शेवटचा घटक आहे त्रिकोणी संख्या. आता त्रिकोणी संख्या ओळखायच्या कशा आणि त्रिकोणी संख्या काढायच्या कशा ते बघा. बघा, त्रिकोणी संख्या म्हणजे काय, तर क्रमागत 2 नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या नेमपटीला त्रिकोणी संख्या म्हणतो. तर 1 पासून 100 पर्यंत एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. 101 पासून 200 पर्यंत एकूण 6 त्रिकोणी संख्या आहेत. तर 201 पासून 300 पर्यंत एकूण 5 त्रिकोणी संख्या आहेत. आता त्रिकोणी संख्या काढायच्या कशा हे बघा, हा सूत्र आहे. ठीक आहे, त्रिकोणी संख्येचे सूत्र काय आहे, n कंसामध्ये n+1 छेदामध्ये 2. म्हणजेच असणार आहे हा n काय आहे, n हा पाया आहे, गुणाकारामध्ये पायाच्या पुढची संख्या आणि गुणाकारामध्ये 2 छेदामध्ये 2. ठीक आहे, हे सूत्र लिहून ठेवा किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे, ह्या सूत्राचा वापर तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज करण्यासाठी आणि त्रिकोणी संख्या काढण्यासाठी हे सूत्र तुम्हाला कामात येणार आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढला का सर्वांनी? ठीक आहे, ओके, हरकत नाही. पुढे बघा, आता त्रिकोणी संख्या कोणत्या कोणत्या आहेत ते बघून घेऊया. त्रिकोणी संख्या बघा कोणकोणत्या आहेत, तर 1 पासून 100 पर्यंत ज्या 13 त्रिकोणी संख्या आहेत त्यामध्ये बघा 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91 ह्या एकूण 13 त्रिकोणी संख्या आहेत. तर 101 पासून 200 पर्यंत जे 6 त्रिकोणी संख्या आहेत ते कोणत्या कोणत्या आहेत, तर 105, 120, 136, 153, 171 आणि 190 या एकूण 6 त्रिकोणी संख्या आहेत. तर 201 पासून 300 पर्यंत ज्या 5 त्रिकोणी संख्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत, तर एक आहे 210, दुसरी आहे 231, तिसरी आहे 253, चौथी आहे 276 आणि पाचवी आणि शेवटची आहे 300. या 1 पासून 300 पर्यंत तुम्हाला त्रिकोणी संख्या पाठ करून ठेवायचे आहेत. आणि याच त्रिकोणी संख्यांवरती कसे प्रश्न पडणार, तुम्हाला संख्यांवरती कसे प्रश्न पडतात, तर पाया काढणे, त्रिकोणी संख्या काढणे, पुढची व मागची त्रिकोणी संख्या काढणे, पुढील व मागील त्रिकोणी संख्या काढणे, त्याच पद्धतीने हस्तांदोलन, कसोट्या, कसोटी व सामने, हा त्रिकोणी संख्या पाया हे काय दिलं ना सर, सचिन सर, पहिलाच घटक आहे पाया काढणे. ठीक आहे, त्रिकोणी संख्येचा पाया काढणे, त्रिकोणी संख्या काढणे, परत पुढची व मागची त्रिकोणी संख्या काढणे, हस्तांदोलन व प्रमुख पाहुणे. ठीक आहे, कसोट्या व सामने, त्यानंतर खेळाडू व सामने, त्याच पद्धतीने प्रमुख पाहुणे. या प्रकारचे तुम्हाला प्रश्न पडतात. ते कशावरती, त्रिकोणी संख्यांवरती. म्हणून सांगत आहे 1 पासून 300 पर्यंत त्रिकोणी संख्या पाठ करून ठेवा. ठीक आहे, सर्व देणार आहे वैशाली मॅडम. आज फक्त आपण कोणकोणते संख्येचे प्रकार अभ्यासणार आहोत ते तुम्हाला रिव्हिजन दिलेलं आहे. आता उद्यापासून आपण नैसर्गिक संख्या हा पहिला टॉपिक, या टॉपिक वर किती प्रश्न आपण सराव करू शकतो ते उद्या बघणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का, कसा वाटला आजचा क्लास सांगायचा आहे, कमेंट करून सांगायचं आहे. कोणाला काही डाऊट आहे का, एवढं बेसिक पासून आपण अभ्यास करणार आहोत. सर्वांना क्लास समजला असेल तर आपण इथे क्लास स्टॉप करूया. ठीक आहे, जय हिंद सर्वांना.